नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात पावसाच्या बातमीने करूयात. मध्य रेल्वेची वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे. कल्याणवरून CSMTला जाणाऱ्या सर्व लोकल 10 ते 15 मिनिटं उशिराने धावत आहेत. पाऊस आणि तांत्रिक कारणामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. पश्चिम आणि हार्बर रेल्वे सुद्धा 5 मिनिटं उशिराने सुरू आहे. मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरू आहे. ठाणे रेल्वे स्थानकावरची ही दृश्य. दुसऱ्या विंडोमध्ये आपण बघतोय दादर रेल्वे स्थानकावरची दृश्य पश्चिम रेल्वेची, जी की 5 मिनिटं उशिराने साधारण सुरू आहे. आणि तिसऱ्या विंडोमध्ये आपण हार्बर रेल्वे बघतोय, जिथे 5 मिनिटं उशिराने वाहतूक सुरू आहे. वाशी आणि सानपाडा रेल्वे स्थानक. मुंबईत पहाटेपासून पावसाची हजेरी. मुंबईत हिंदमाता रोडमध्ये पावसाचं पाणी साचलंय. अंधेरी सबवे सुद्धा वाहतुकीसाठी बंद झालेला आहे. याचा अर्थ मुंबईतले जे सखल भाग आहेत तिथे आता मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरुवात झाली आहे आणि त्याचा थेट परिणाम मुंबईतल्या वाहतुकीवर सुद्धा होताना दिसतोय. ही दोन दृश्य आहेत. हिंदमाता रोडवर पाणी साचलंय आणि दुसरीकडे अंधेरी सबवे मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. महापालिकेचे काही कर्मचारी देखील तिथे उपस्थित आहेत. अंधेरी सबवे मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, त्यामुळे महापालिकेनं अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद केला आहे. दुसरीकडे हिंदमाता रोडवर सुद्धा पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे. मुसळधार पाऊस बघायला मिळतोय मुंबईत. रात्रीपासून पावसाच्या सरी मुंबईत बरसत आहेत आणि आता सखल भागात मुंबईतल्या पाणी साचायला सुरुवात झाली. स्क्रीनवर जी दृश्य दिसतात ती आत्ताची मुंबईतली सध्याची स्थिती आहे. वरळीमधली ही दृश्य आहेत. वरळीमध्ये रिमझिम पाऊस अजूनही सुरू आहे, तर काही भागात मुसळधार पाऊस बघायला मिळतो. मुंबईमध्ये आज सकाळपासून पाऊस पडतो आहे आणि अनेक सखल भागामध्ये पाणी जे आहे ते साचायला सुरुवात झालेली आहे. हिंदमाता सर्कल असेल, त्याचबरोबर मुंबईतलं अंधेरी सबवे असेल, इथे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे जे सखल भाग आहेत तिथे मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी स्वतः तैनात आहेत. मॅनहोल्स तुंबू नयेत किंवा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते साचू नये यासाठी सुद्धा विशेष करून काळजी घेतली जाते. त्याचबरोबर रस्ते मार्गाची वाहतूक सुद्धा काहीशी संथ गतीने सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे. लोकल सुद्धा 5 ते 10 मिनिटं उशिरा धावताना पाहायला मिळत आहेत. मध्य रेल्वेची लोकल ही 5 ते 10 मिनिटं उशिरा धावते आहे. त्याचबरोबर हार्बरची सुद्धा लोकल ही 5 ते 10 मिनिटं उशिरा धावते आहे. आणि त्यामुळेच जर अशाच पद्धतीने पुढचे काही तास मुंबईमध्ये पाऊस राहिला तर रस्ते मार्गावरच्या वाहतुकीचा परिणाम तर होईलच, मात्र लोकल सुद्धा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. सध्याची वेळ ही चाकरमानी कामावरती येण्याची वेळ आहे आणि त्यामुळे लोकलला फार मोठी गर्दी असते. त्यामुळे जर अशाच पद्धतीचा पाऊस राहिला तर लोकलमुळे जे काही चाकरमानी आहेत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागू शकतो. सध्याची आपण दृश्य पाहतोय ही वरळी परिसरातली दृश्य आहेत आणि पहाटेपासून आपण पाहतोय की संततधार पावसाची जी आहे ती सुरूच आहे. त्यामुळे अशाच पद्धतीचा पाऊस हा किती तास राहतो हे पाहणं आज महत्त्वाचं असणार आहे. तर आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आता मुंबईतल्या म्हणजे दक्षिण मुंबई या भागातून आढावा देत होते, माहिती देत होते आणि तिथली स्थिती त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. मुंबईच्या वरळीतून पावसाचे अपडेट्स आता आपण बघितले आहे. पावसाचा जोर जर आणखी वाढला तर मुंबईतल्या सखल भागात आणखी मोठ्या प्रमाणात पाणी साचेल आणि वाहतूक तितक्याच संथ गतीने होईल. आताच वाहतुकीवर परिणाम व्हायला सुरुवात झाली आहे. लोकलवर परिणाम झालाय आणि रस्ते वाहतुकीवर सुद्धा परिणाम झालाय.